नमस्कार मित्रांनो, बैलगाडीसाठी अजून एक काळा दिवस म्हणून ज्या बैलाची चर्चा जगभर व्हायची असा हिंदकेसरी मन्या बैल, जवळजवळ 110 टू व्हीलरचा मानकरी आणि आपण म्हणू बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर, त्याचंच रेकॉर्ड तो मोडणारा असा सगळ्यांचा लाडका बैल मण्या आजारी होता. तर आजारी ते बघत होता तुम्ही, लंगत वगैरे होता. काही कारणामुळं उपचार सुरू होते आणि उपचार आपण म्हणून असफल झाले आणि हा बैल 1 वाजता साधारणपणे 1 वाजता त्याचं निधन झालं. बैलगाडी क्षेत्रासाठी सगळ्यात मोठा धक्का. आणि मी असं म्हणेन की बैलगाडी क्षेत्रात सर्वाधिक प्रेम भेटणारा बैल कुठला असेल घाटावरच्या शर्यतीत, तर माण्या असेल. माण्याची मुलाखत घेतलेली माण्या आणि बाळासाहेब जवळेकर यांची. त्या बैलाची मी क्रेज स्वतः डोळ्याने बघितली. तो बैल पळायला तर लोक सर्व एकत्र येणार, सगळा घाट भरणार आणि बैल पळून गेला तर घाट रिकामा होणार. म्हणजे एखाद्या बैलाची एवढी क्रेज असू शकते का, ही डोळ्यानं बघितली. तर त्या बैलाची एवढी क्रेज होती आणि साधारणपणे त्याची बक्षीस तर 110 टू व्हीलर JCB बघितले, मुलाखतीतून सांगितलेत. तर खूप आठवणी, म्हणजे मी अलीकडेच बघायला सुरुवात केलेली घाटावरच्या शर्यती, पण डोळ्यासमोर उभा राहिला तो बैल 17 ते 18 वर्ष असेल आणि ह्या वयात एखाद्या बैलानं पळणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या वयाचा बैलही नव्हता. त्या बैलाला आत्ताच देवपण प्राप्त झालं होतं पळत्यात, ज्यावेळेस पळायचा त्यावेळेस. आणि ते फेमस वाक्य आहे ना, जे कॉमेंट्रीवाले म्हणायचे, मण्याचं रेकॉर्ड मण्याच तोडतो. रेकॉर्ड तोडतो म्हणजे जी सेकंद जे आहे, जे घड्याळ, तर तो बैल स्वतःच मोडायचा, स्वतःचा रेकॉर्ड स्वतः मोडणारा. आणि असं म्हणायचं की त्याच्या पायात घड्याळ आहे त्या बैलाच्या. एवढे किस्से, एवढे गोष्टी आहेत त्या बैलाच्या, सांगावं तेवढं कमी आहे. पण खरंच जे घाटातील गाडा चालतो बैलगाडा, त्याच्यासाठी दुःखाचा दिवस. मी म्हणून महाराष्ट्रातील जे बैलगाडी शौकीन आहेत, बैलगाडी प्रेमी आहेत, त्याच्यासाठी खूप मोठा म्हणजे असा आघात आपण म्हणूया. कारण 17 ते 18 वर्ष बैल एखादा पळतोय, नाव करतोय, त्याच्या मालकाचं असू द्या, मालकाचं नावपेक्षा आपण म्हणू की जे बैलगाडी शौकीनांचं जे प्रेम होतं त्याच्याबद्दल मी बघितले. असं प्रेम मी कुठल्याच बैलाबद्दल बघितलं नाही की बैलाच्या त्या पाया पडलं जायचं. साक्षात नंदीचाच अवतार. 17-18 वर्ष पळत असताना जर एखादा बैल एवढा पळत असेल तर म्हणजे काय म्हणू आपण. त्याची बक्षिसं, रेकॉर्ड बक्षिसं, त्याचं चालणं, त्याचा रुबाब, म्हणजे सगळं काही आपण म्हणू जबरदस्तच होतं. आणि त्याच्यासारखा बैल होणेच नाही. म्हणजे भरपूर बैल होतात, पळतात, पण एकच असा जन्माला येतो की वेगळं पण असतं. म्हणजे त्याला मन्या भाई म्हणू आपण. खरंच त्याची घाटात अशी भाईगिरी होते, पाळण्याची भाईगिरी, आणि त्यातून त्यानं कितीतरी लोकांची मनं जिंकलीत. तर दुःखाचा दिवस आहे, माझ्यासाठीही दुःखाचा दिवस आहे. मी त्या बैलाच्या दिवसभर साधारणपणे संपर्कात, सानिध्यात होतो. तर वेगळा एक विजेते असण्याचं जो पूर्णपणे आपण म्हणू जे वातावरण असतं ना, त्या बैलाकडं होतं. या निमित्तानं तुम्हाला सांगायचं की मण्या, घाटातील मण्या, राज्य करणारा घाटावर आता राजा हरपलाय. आणि हे सांगण्यासाठी मी आलो होतो. तर मित्रांनो, आत्ता तिकडंच जाण्यासाठी निघालो आहे खेडला. कारण मण्याचा आणि माझाही ऋणानुबंध जोडलेलाच होता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून घाटावर राज्य करणारा, बैलगाड्यात
बैलगाडीच्या क्षेत्रातील सर्वाधिक प्रेम मिळवणारा, सगळ्याधिक श्रीमंत, ज्याच्या पायातच घड्याळ होतं, जिवंतपणीचं त्याला म्हणजे देवत्व प्राप्त झालेला असा राजू जवळेकर, बाळासाहेब जवळेकर, आपल्या सगळ्यांचा आवडीचा बैल मण्या काळ्याच्या पडद्याआड गेला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्याच्या जो विधी होणार आहे अंत्यविधी त्याच्यासाठी निघालो आहे. मण्या कुठेही असेल तिथं आपल्या पळण्यातून राज्य करेल. मण्याला भावपूर्ण श्रद्धांजली.